पण तुमच्या समोर कारण सांगावं लागेल. इथं बोलावं का मैदानात बोलावं हा प्रश्न माझ्या मनात होता आणि आणखी नाही. म्हणून आज आपल्या सर्वांची क्षमा मागून इथे आपण ज्या कामासाठी आलो ते काम आपल्याला माहित आहे. आजपर्यंत ते करत आलो तेही आपल्याला माहित आहे. पण आज तटकरे साहेब निर्धार नवपर्वाच्या निमित्तानं आपल्या सर्वांना एकत्रित करून बीडने एक आगळा वेगळा इतिहास संघटनेच्या माध्यमातून महाराष्ट्राला दाखवावा याच अपेक्षेने ते आले. आणि आपण सर्वजण मिळून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बीड जिल्ह्याच्या प्रती असणारी अपेक्षा नक्कीच पूर्ण करू हे वचन आदरणीय तटकरे साहेबांना बऱ्याच दिवसांनी बोलतो. न बोलण्याची डबल सेंचुरी माझी झाली. 200 दिवस न बोलता काढल्यात आणि या 200 दिवसामध्ये ज्या ज्या गोष्टी झाल्या त्यापैकी एक गोष्ट मला नक्कीच जिवाला लागली, जिवारी लागली, आणखी नाही आहे. ती आपल्या बीड जिल्ह्याची बदनामी. ज्यांनी कुणी केली, भलेही ते बीडच्या मातीतला असेल, बीडच्या मातीच्या बाहेरचा असेल, त्याला एवढंच सांगायचं, वैर माझ्याशी नव्हतं. वैर जर माझ्याशी होतं तर माझ्या या मातीची बदनामी का? त्यांना एवढंच सांगणं, हे बरे झाले दिला अंधार तू इतका मला. हे बरे झाले दिला अंधार तू इतका मला. एक ठिणगी आत लागली तुझ्या. बाहेरून येऊन या जिल्ह्यात मधल्या काळात एक घटना, एक व्यक्ती, एक जिल्हा, एक माती, एक मतदारसंघ अशा पद्धतीने बदनामी केली. त्यांच्या प्रती 4 ओळी म्हणणार आणि माझं भाषण मी संपवणार. तुम्हारी सोच के साचे में ढल नहीं सकता. तुम्हारी सोच के साचे में ढल नहीं सकता. जुबान काट लो लहजा बदल नहीं सकता. जुबान काट लो लहजा बदल नहीं सकता. अरे मुझे भी मोम का पुतला समझ रहे हो क्या? अरे मुझे भी मोम का पुतला समझ रहे हो क्या? तुम्हारी लो से ये लोहा पिघल नहीं सकता.